पुण्यामध्ये मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये राडा झाला। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांना भिडले। सुभाष जगताप आणि उद्धव कांबळे यांच्यामध्ये वाद झाला। नागरिकांच्या समस्यांच्या बैठकीमध्ये राजकीय कुरघोडी पाहायला मिळाली। दोन सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला, त्यामुळे चर्चा वाढल्या। ती प्रॉपर्टी त्यांची आहे, ते मालक आहेत। मग तेच सांगतो ना मी। बस दादा बस बस दादा बस खाली जाऊन प्रॉपर्टी मग तुम्ही त्या महिलेला तुम्ही हाला लावताय। नाही तुम्ही आणखी तपशील या संदर्भातले आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमका काय वाद झाला होता शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये, ज्याच्यामुळे हे असं पोलिसांना सुद्धा मध्यस्थी करावी लागल्याचं चित्र पाहायला मिळालं? बरोबर आहे। धनकवडी आणि सहकार नगरच्या क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना आहे। या बैठकीच्या दरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा आणि कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकाम या सगळ्या संबंधानं जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हा या पद्मावती परिसरातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केला की सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी आहे, तिथे अवैध धंदे चालतात। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं जेव्हा शिंदेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला, तेव्हा सुभाष जगताप जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी या दोघांमध्ये जो गदारोळ आहे तो सुरू झाल्याचं बघायला मिळालं। हे सगळं सुरू असताना पोलिसांना या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली असं दिसतंय। अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आरोप